हाय हॅलो वेलकम ऑन द्विती हर्ष चॅनल। तर इथे बघता ही सकाळची वेळ आहे आणि मी टिफिनची तयारी करते। तर त्याच्यासाठी मी हे इडली डोशाचं जे बॅटर असतं ते बनवलं होतं। मी काल डाळ तांदूळ भिजवले होते आणि काल रात्री ते वाटून घेतलं। तर ते आता छान थंडीच्या दिवसांमध्ये पण छान पीठ फर्मंट झालं माझं। तर मी ना हे फर्मंट व्हायला फ्रीजच्या बाजूला ठेवलं होतं। फ्रीजच्या बाजूला बघा थोडंसं फ्रीजला बाहेरून आपण हात लावला तर फ्रीज आपल्याला थोडंसं गरम लागतं। तर म्हणून ना मी फ्रीजच्या आणि मांडणीच्या मध्ये जागा आहे जिकडे खिडकीतली डायरेक्ट हवा लागत नाही अशा ठिकाणी ठेवलेलं, त्याच्यामुळे ते छान फर्मंट झालंय। तर ना क्रिसमसच्या सुट्टीनंतर ना मुलं पहिल्यांदा स्कूलला जाणार होते। तर त्यांचं म्हणणं होतं की आमच्या आवडीचं काहीतरी दे पहिल्या दिवशी। म्हटलं चला आज डोसे बनवूया। डोसे हे त्यांना खूप आवडतात, म्हणजे ज्या दिवशी डोसे देऊ त्या दिवशी पूर्ण टिफिन फिनिश झालेला असतो आणि इतर दिवशी थोडंसं काहीतरी चपाती भाजी रिटर्न आलेलीच असते टिफिनमध्ये। आणि मग डोसे असले की दिवसभर काही टेन्शन नाही, दुपारी जेवायलाही डोसे आणि मेन म्हणजे ते आवडीने खातात, त्याच्यामुळे आपल्यालाही बरं वाटतं। चला पोटभर आणि आवडीने मुलांनी खाल्लं की आपल्याला चांगलंच वाटतं। इथे साईडला मिस्टरांच्या टिफिनची तयारी आहे, म्हणजे त्यांच्यासाठी मी वाटाण्याची भाजी केलेली। तर आता इथे मी आधी चटणी बनवून घेते। त्याच्यामध्ये ओलं खोबरं, डाळ जे असतं ते डाळ, हिरवी मिरची, थोडंसं कढीपत्ता, मीठ, साखर आणि थोडंसं लिंबू, एक दोन पुदिना असेल तर पुदिन्याची पाने, एवढं सगळं घालून मी मिक्सरमधून हे बारीक करून घेते। चला आता इथे मी मिक्सरमध्ये बारीक वगैरे करून झालेले। आता आधी मिस्टरांचं टिफिन भरून घेते, नंतर ही चटणीला आपण फोडणी देऊया। तर हा बघा तवा मी तापत ठेवला आहे। एका साईडला टोमॅटो पण कापून घेतला आहे, एका साईडला आपण डोसे पण काढून घेऊया। मला हा तव्यावर डोसे काढायला खूप आवडतात, एकतर तो साईजने पण मोठा आहे आणि खूप छान डोसे तयार होतात त्याच्यावर, आणि तेल पण अजिबात लागत नाही। म्हणजे स्टार्टिंगला एकदा तेल लावलं की परत तेलही लावायची गरज पडत नाही। हे बघा मी सगळे डोसे साधे जरा एक्स्ट्रा काढून घेतले, कारण डोसे असले तर थोडंफार तरी एक दोन घास तरी ते खाऊन जातात, नाहीतर दोघेही सकाळचं काहीच नाश्ता करत नाही। आता मी उत्तप्पा बनवून घेते द्वितीसाठी। त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो टाकले, टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्त घालते। त्याच्यानंतर इथे एका ताटामध्ये थोडीशी जिरी, थोडंसं लाल तिखट आणि मीठ घेते आणि ते सगळं एकदम छान सगळं मिक्स करून घेते। कारण डोस्यामध्ये मीठ टाकलेले, पण कांदा टोमॅटो टाकल्यावर थोडंसं तिखट आणि मीठ वरून टाकलं ना, जिरे पावडर वगैरे, तर ती छान टेस्ट येते आणि द्वितीला आवडतं मेन म्हणजे ते। तोपर्यंत मी इथे साईड बाय साईड हर्षचा टिफिन भरून घेते। द्वितीचेही उत्तप्पे रेडी झालेले, तिचाही टिफिन भरून घेते। दोघांचंही स्कूल सकाळीच असतं, 10-15 मिनिटाच्या अंतरावर फक्त असतं आणि सकाळच्या वेळेस खूप धावपळ होते दोघांना सोडण्यात आणण्यात। आणि एक गोष्ट चांगली होती की सकाळच्या वेळेसच माझी खूप कामं होऊन जातात, म्हणजे दुपारचं जेवण आणि सकाळचं टिफिन वगैरे हे सगळं एकत्रच तिघांचंही होऊन जातं, त्याच्यामुळे ते एक छान वाटतं। सकाळी होते थोडी धावपळ, पण चांगलं वाटतं, बरंच काम होऊन जातं। आणि मेन म्हणजे आज द्विती स्कूलला जाण्याआधीच माझं टिफिन वगैरे सगळं बनवून झालं होतं। आता मी किचन पण आवरून घेते। आम्ही घरातून, म्हणजे मी तिला सोडायला घरातून 7-10ला जाते, तोपर्यंत माझे टिफिन वगैरे सगळं बनवून झालं होतं। त्यांच्या वॉटर बॉटल वगैरे ते सगळंसुद्धा भरून दिलं होतं। मिस्टर तर ऑलरेडी ऑफिसला गेले होते। द्विती तिची तयारी करते, फक्त तिला केस करून द्यायचे असतात किंवा टाय वगैरे असेल तर तो बांधून द्यायचा असतो। आणि आज किचनही जास्त खराब झालं नव्हतं, म्हणून मी फक्त थोडंसं पाणी टाकून, किचन नाही गॅस म्हणजे जास्त खराब झाला नव्हता, तर मग मी फक्त थोडंसं पाणी टाकून पुसून घेते। नाहीतर इतर वेळेस मोस्टली मी रोज धुवूनच घेते। जर 2-2 भाज्या आणि चपाती भाकरी असं सगळं ज्यावेळेस बनवलं जातं त्यावेळेस ते किचन तर धुवावंच लागतं। इथे मी हर्षला स्कूलमधून घेऊन आली होती, तर तो त्याच्या स्कूलमध्ये आज खूप 7-8 दिवसांनंतर स्कूलला गेला होता। मग स्कूलमध्ये टीचर काय काय बोलले, कोण फ्रेंड्स काय बोललं काय नाही, हे तो सगळं सांगत होता आणि त्याला कळत होतं मी व्हिडिओ काढते, मग थोडासा लाजत होता तो। त्याचाच फ्रेंड आला नव्हता, त्याच्यामुळे थोडासा सॅड होता, पण ठीक आहे नंतर खुश झाला। इथे हर्षला घेऊन आल्यानंतर 10:30ला मी त्याला घ्यायला जाते, तोपर्यंत माझी सगळी कामं झाली होती। पण मी सकाळपासून काही चहा कॉफी घेतलं नव्हतं, म्हटलं चला आता आवळा ज्यूस घेऊया थोडंसं। तर मी हे आवळ्याचे क्यूब आधीच बनवून स्टोअर करून ठेवले होते।
त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पावडर आणि मीठ टाकून आता ते मी घेते. खूप युजफुल वाटतं मला ते, म्हणजे रोज ज्यूस करण्यापेक्षा एकदमच ते क्यूब्स किंवा सिरपमध्ये आवळा स्टोअर केला तर. इथे स्कूलमधून आल्यानंतर हर्षला पण नाश्ता करायचा होता, मग त्यालाही थोडंसं खायला दिलं. हा बघा, इथे हर्षचा टिफिन आज एकही डोसाचा घास रिटर्न आला नाही. नाही तर रोज त्याची चपाती थोडी ना थोडी शिल्लक तर असतेच. चटणी थोडीशी आहे पण ठीक आहे, डोसा पूर्ण संपवला त्याने. छान वाटतं असा मोकळा टिफिन बघितल्यावर. त्याच्यानंतर दुपार झाली होती, आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि मग आता द्वितीची उद्यापासून एक्झाम स्टार्ट होणार होती, तर मग तिचा अभ्यास घेत होती मी. तर तिला अभ्यास करायला सांगितलं होतं. हर्षला सांगत होते पण त्याला अभ्यास करायला बसवणं हा खूप मोठा टास्क होऊन जातो. जेव्हा त्यांना अभ्यास करायला बसवते ना, तेव्हा पण मी मुद्दामून माझी कामं करते, म्हणजे मोबाईल सोडून इतर एक्स्ट्राची कामं करते. कारण जर त्यांच्यासमोर मोबाईलवर व्हिडिओ एडिट वगैरे करत बसले ना, तर त्यांना असं वाटतं चला आई मोबाईल बघते तर आपण टाईमपास करूया. पण मी जर माझी कामं करत राहिली ना, तर त्यांना असं वाटतं हां आई पण आईची कामं करते तर आपण पण अभ्यास करूया. म्हणून मोस्टली दुपारच्या वेळेस तरी 2 तास तरी मी असं ठरवून करते की चला 2 तास नाहीच मोबाईल घ्यायचा नाही आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. इथे मी हर्षला स्पेलिंग्स लिहून दाखवत होते की कसे लिहायचे काय वगैरे. तर त्याला खूप कंटाळा येत होता. नंतर त्याला सांगितलं की तुला खेळायला सोडणार नाही. मग तो तयार झाला लिहायला. चला तर संध्याकाळी मी त्यांना मग थोडंसं चिकू वगैरे खायला दिले. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.